नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. गुन्हा कसा पलटवला, अर्जुनला कसं फसवलं याच्यावरून ही प्रिया स्वतःला खूप शहाणी समजत असते. अगदी स्वतःला ती असं बोलून दाखवत असते की गुन्हेगार क्षेत्रामध्ये जर एखादा पुरस्कार असला असता तर सर्वश्रेष्ठ पुरस्कार मलाच भेटला असता. कारण तिने बॉडी शिफ्ट केलेली असते आणि पूर्ण आरोप अर्जुनवर आलेला असतो. ती त्या पंटरला फोन देखील लावते आणि बोलते की अर्जुनची दुश्मनी एका पोलिसाबरोबर आहे. त्या पोलिसाला कळव की त्याच्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे आणि तो चांगला अटकू शकतो. म्हणजे त्याला बॉडी देखील सापडेल, नंतर तो चांगलाच अर्जुन अटकेल. ही खूप शातीर स्वतःला समजत असते. तो पंटर सांगतो, मी लोणावळ्याला आलो आहे. इकडे अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत डिस्कशन करत असतात. उद्या हिअरिंगमध्ये काय बोलायचं, काय नाही बोलायचं याच्यावर सगळं तो स्टडी करत असतो. अर्जुन सगळं चैतन्य समजून सांगत असतो. तो सगळं इन्व्हेस्टिगेशन करायसाठी सावंत पोलिसांची मदत घे हे देखील तो सांगत असतो. आता कोर्टाचं टायमिंग ठरवण्यात येत असतो आणि इथं विजिटचा टायमिंग देखील संपण्यात येतो. इकडे कल्पना, प्रतिमा, अस्मिता, प्रतापराव हे खूप काळजीमध्ये असतात. त्याच्याशी प्रिया बोलते की मी सर्वांना चहा करू का, पण चहा सगळ्यांच्या घशाखाली कसं काय उतरेल, कारण अर्जुनने काही खाल्लं का नाही खाल्लं याच्यावर कल्पनाला खूप प्रश्न असतो. त्याच वेळेस अश्विन तिथे येतो आणि पोस्टमॉर्टममध्ये काहीच फेरफार होणार नाही, कारण तिथे माझा मित्र आहे असं सर्वांना सांगतो. त्याच वेळेस प्रियाला मात्र थोडीशी काळजी वाटते. घरातील सर्वजण अगदी नोकरदारासह आणि नातेवाईकासह सगळं अर्जुनच्या काळजीमध्ये असतात. त्याच वेळेस बाहेर मोर्चा आणि अर्जुनचा निषेध करणारे वाक्य त्यांना ऐकू येतात. सर्वजण बाहेरून बघतात तर त्या ठिकाणी अर्जुनच्या फोटोवर डाग लावलेले असतात आणि सर्वजण घोषणा करत असतात. त्यामध्ये पत्रकार देखील असतात. पत्रकार विविध प्रश्न करू लागतात. जे अर्जुन सरांनी खून केला आहे तो तुम्हाला माहीत होता का, आणि एकतर पंटर असा बोलला की यांच्या तोंडाला शाई फासली पाहिजे. त्यावेळेस कल्पना तर खूप घाबरते. कल्पना तोंडाला काळं फासणं म्हणून घाबरत असते आणि एक व्यक्ती येतो आणि शाई फेकायचा प्रयत्न देखील करतो. त्याच वेळेस ही सायली त्याचा हात पकडते आणि खबरदार माझ्या कुटुंबावर कोणी हात जर उचलला तर, असं ती स्पष्टपणे बोलते. इकडे चैतन्य आणि हे डिस्कशन करत असतात. त्याच वेळेस एक पोलीस येतो आणि त्यांना पुन्हा बाहेर पाठवतो की आता तुमचा टायमिंग संपला आहे. त्याच वेळेस बाहेर जे क्रॉस असले अर्जुनचे पोलीस असतात ते अर्जुनला क्रॉस जातात आणि तुम्ही कितीही प्रयत्न करा माझ्या तावडीतून तुम्ही सुटणार नाही. त्यावेळेस सावंत देखील बोलतात की ते सत्याच्या बाजूने नेहमी उभं राहतात, म्हणून मी त्यांच्या बाजूने उभं राहिलो आहे. त्यावेळेस चांगलाच टोमणा ते सावंत पोलिसांना देखील मारतात. इकडे सायली सगळ्यांना समजून सांगते की खून त्यांनी केला आहे का नाही हे सगळं न्यायाधीश ठरवणार आहे, तुम्ही नाहीत. त्यावेळेस सर्वांचं तोंड ते चांगल्याच पद्धतीने गप्प करते. यासाठी तुम्ही नक्कीच तुमचा हा एपिसोड आज नक्की बघा स्टार प्रवाहावर. सायली इतके छान उत्तर देते की त्या उत्तरानंतर प्रतापराव अक्षरशः बोलतात की जशी तिच्या नवऱ्यामागं ती खंबीरपणे उभा आहे तसेच आम्ही सर्वजण तिच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहात. सर्वांचा तोंड गप करणारी ही सायली असते आणि सायलीवर सर्वांचाच विश्वास असतो. इथून बाहेर निघायचं, थांबायचं नाही असं ती सर्वांना बोलते. इकडे अर्जुनला तो पोलीस चांगला धमकावत असतो, बोलत असतो तुम्ही माझ्या तावडीतून वाचू शकणार नाही, काही केलं तरी तुम्ही गुन्हेगारच असणार आहेत. आरेतुरे तो बोलतो. मी तर व्हिडिओ बनवता नाही आवाजावर बोलतोय, पण तो आरेतुरे बोलतो. आणि चैतन्य देखील बोलतो की तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहा, आम्ही आमच्या कामाशी प्रामाणिक राहू. त्यावेळेस प्रतापराव इकडे सायलीला देखील खंबीर साथ दिल्यामुळे सर्वांची नामुष्की होते आणि सर्वजण त्या ठिकाणून निघून जात असतात. पण काही जण हट्टी असतात. त्याच वेळेस अस्मिता त्यांच्यावर खूप ओरडते आणि सगळ्यांना हाकलून लावते. अस्मितामध्ये देखील त्या ताकद